नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी RD शेवाळे, उपशिक्षक KBH विद्यालय मालेगाव कॅम्प. आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी कृतीपत्रिका विभाग क्रमांक 4 मधील भाषा अभ्यासाला सुरुवात करणार आहोत. व्याकरण घटकावर आधारित कृतीमध्ये पहिली कृती विचारली जाते ती म्हणजे समास. समास आपल्याला द्विगु, कर्मधारय आणि द्वंद्व या 3 समासांचा अभ्यास करायचा आहे. तत्पूर्वी आपण समास म्हणजे काय आणि समासाचे उपप्रकार समजून घेऊ. समास हा शब्द सम अधिक अस या संस्कृत धातूपासून तयार झालेला आहे. समास या शब्दाचा अर्थ होतो एकत्र करणे किंवा जोडणे, याला समास म्हणतात. व्यक्ती किंवा मनुष्य बोलत असताना बोलण्याच्या ओघात कधी तो काही शब्द गाळून सुटसुटीत असे जोड शब्द बनवतो. उदाहरणार्थ, सूर्याचा उदय झाला असे न म्हणता सूर्योदय झाला असे म्हणतो. बटाटे घालून केलेला भात असे न म्हणता बटाटे भात असे म्हणतो. पाव घालून केलेला वडा असे न म्हणता पाव वडा म्हणतो. पुरण घालून केलेली पोळी असं न म्हणता पुरणपोळी असे म्हणतो. पुरणपोळी हा जोड शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. पुरण आणि पोळी हे दोन वेगवेगळे पद एकत्र केल्यानंतर पुरणपोळी हा जोड शब्द तयार झाला आणि जेव्हा असा जोड शब्द तयार होतो त्यालाच आपण सामासिक शब्द म्हणतो. सामासिक शब्दात समाविष्ट होणाऱ्या शब्दांना पद असे म्हणतात. उदाहरणार्थ, गणेश या शब्दात गण हे पहिले पद आणि ईश हे दुसरे पद. नातसून, नातवाची बायको या अर्थाने नातसून. अचूक आणि कमीत कमी शब्दात फोड केली जाते किंवा स्पष्टीकरण केले जाते याला व्याकरणामध्ये विग्रह करणे असे म्हणतात. समास ही भाषेची काटकसर आहे. सामासिक शब्दामध्ये दोन शब्द एकमेकांना जोडले जातात. उदाहरणार्थ, जन्म हा एक शब्द आहे. या शब्दाला आ हे उपसर्ग लागले तर आजन्म हा शब्द तयार होतो आणि म्हणूनच आजन्म आ या शब्दाचा अर्थ होतो पासून पर्यंत. म्हणजेच आजन्म या शब्दात आला प्राधान्य येऊन गेले. आ म्हणजे जन्मापासून. जन्म या शब्दाला महत्त्व नसून आ या शब्दाला महत्त्व आहे. जेव्हा पहिल्या शब्दाला किंवा पदाला महत्त्व असते तेव्हा अव्ययीभाव समास असतो. यालाच प्रथम पद प्रधान समास असेही म्हणतात. जेव्हा दुसरे पद महत्त्वाचे असते तेव्हा त्याला तत्पुरुष समास म्हणतात. उदाहरणार्थ, रान मांजर, कर्जमुक्त इत्यादी. कधी दोन्ही पदे महत्त्वाची असतात. आपण जेव्हा एखाद्या लहान मुलाला विचारतो, तुला कोण आवडते, आई की वडील, तरी तो सांगतो की दोन्ही. म्हणजे दोन्ही शब्द, दोन्ही पद या ठिकाणी महत्त्वाचे असतात. आई वडील म्हणजे दोन्ही शब्द काय आहेत, महत्त्वाचे असतात. जेव्हा दोन्ही पदे महत्त्वाचे असतील त्याला द्वंद्व समास म्हणायचे. कधी बघा, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हे तिसरे पद महत्त्वाचे धरले जाते तेव्हा त्याला बहुव्रीही समास म्हणायचे. उदाहरणार्थ, निळकंठ. निळा आहे कंठ असा ज्याचा तो कोण, शंकरजी महादेव. निळा पण महत्त्वाचा नाही, कंठ पण महत्त्वाचा नाही, तर शंकरजी महादेव हे तिसरे पद महत्त्वाचे आहे. गजानन, गजाचे आनन आहे असा तो कोण, गणपती. बहु या शब्दाचाच अर्थ होतो पुष्कळ आणि व्रीही म्हणजे धान्य संपन्न गृहस्थ. पुष्कळ धान्य संपन्न गृहस्थ कोण, शेतकरी. म्हणजे बहु पण महत्त्वाचा नाही, व्रीही पण महत्त्वाचा नाही, तर शेतकरी महत्त्वाचा आहे. या सर्वांचा विचार केला असता समासाच्या स्थानावरून 4 प्रकार पडतात. जेव्हा पहिलं पद प्रधान असतं तेव्हा अव्ययीभाव समास. जेव्हा दुसरे पद प्रधान असते तेव्हा तत्पुरुष समास. जेव्हा दोन्ही पदे प्रधान असतात तेव्हा द्वंद्व समास आणि जेव्हा दोन्ही पदांऐवजी तिसऱ्याच पदाचे महत्त्व असते तो बहुव्रीही समास. बघा, मी एक वाक्य वाचतो, त्याचा आपण तुलनात्मक अभ्यास करू. आजन्म महाराष्ट्रात राहणारे आईवडील आज लंबोदराच्या दर्शनाला निघाले.
या वाक्यामध्ये याचा अर्थ काय सांगतो की जन्मापासून महान अशा राष्ट्रात राहणारे आई वडील आज ज्याचे उदर लंब आहे अशा देवाच्या दर्शनाला निघाले. असं न म्हणता आपण काय म्हणतो, जन्मापासूनचा कुठला शब्द केला आपण, आजन्म. महान अशा राष्ट्रात महाराष्ट्र, आई आणि वडील आई वडील, लंबोदराच्या म्हणजे ज्याचे उदर लंब आहे कोण, गणपती. यामध्ये जे 4 शब्द आलेले आहेत याच्यामध्ये आजन्म हा अव्ययी भाव म्हणजे पहिलं पद महत्वाचं, महाराष्ट्रात राष्ट्र हे दुसरे पद महत्वाचं, आई आणि वडील हे दोन्ही पद महत्वाचे. म्हणजेच या ठिकाणी दोन्ही पद जेव्हा महत्वाचे असतात तेव्हा द्वंद्व समास असतो आणि लंबोदर, लंबो आणि दर दोन्ही पद महत्वाचे नसून तिसरेच पद कोण, गणेश हे महत्वाचं आहे. म्हणजेच या ठिकाणी बहुव्रीही समासाचे आपल्याला उदाहरण देता येईल. पहिला समास आपण अभ्यासू, अव्ययीभाव समास. अव्ययीभाव समास हा वाक्यामध्ये क्रियापदाची माहिती देत असतो. अव्ययीभाव समास नेहमी क्रियाविशेषण म्हणूनच काम करत असतो. अव्ययीभाव समासाचे 3 उपप्रकार पडतात. एक संस्कृत उपसर्ग घटित, आ, यथा, प्रति, वि, नि असे जे काही शब्द आहेत, असे जे काही उपसर्ग आहेत ते उपसर्ग मूळ शब्दाला शब्दाच्या पूर्वी डावीकडे लागत असतात. आ जन्म नाही का, आ मरण अशा पद्धतीचे. फारशी उपसर्ग दर, हर, बे, बिन, गैर, प्रतिदिन नाही का, हर घडी, प्रतिवर्षे, बिनचूक, बिनधास्त, यथाशक्ती, बेभान, गैरहजर इत्यादी. तिसरा प्रकार आहे शब्दाची द्विरुक्ती, जेव्हा मूळ शब्दाचे पुनरुक्ती होत असेल. हा तिसरा भाग आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतो. यानंतर आपल्या अभ्यासक्रमामधला पहिला जो काही समास आहे तो आहे कर्मधारय समास. हा तत्पुरुष समासाचा एक प्रकार आहे. ज्या तत्पुरुष समासाच्या सामासिक शब्दातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात त्यास कर्मधारय समास म्हणतात. उदाहरणार्थ जीवनगंगा, जीवन हीच गंगा म्हणजे इथे काय दाखवलं, एकरूपता दाखवलंय. विद्याधन, विद्या हेच धन. महा असा देव, महा हे पद देव या दुसऱ्या पदाचे काय आहे, विशेषण आहे. यावरून कर्मधारय समासात दोन्ही पदांचा विशेषण विशेष्य असा संबंध असतो. कर्मधारय समासाची लक्षणे, दुसरे पद प्रधान असते, दोन्ही पदांच्या विग्रहात प्रत्यय वा शब्दयोगी अव्यय लागत नाही, दोन्ही पदांचा संबंध उपमेय, उपान किंवा विशेषण विशेष्य असा असतो. उदाहरणार्थ पितांबर पिवळे असे वस्त्र, पुरुषोत्तम उत्तम असा पुरुष, काव्य अमृत काव्यरूपी अमृत, नरसिंह सिंहासारखा नर, घनश्याम घनासारखा श्याम, खडी साखर खड्यासारखी साखर इत्यादी. खरे तर तत्पुरुष समासातील कर्मधारय आणि द्विगु समास हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये घेतलेले आहेत. प्रामुख्याने तत्पुरुष समासाचे 7 प्रकार पडतात. एक विभक्ती तत्पुरुष, अलोक तत्पुरुष, उपपद किंवा कृदंत तत्पुरुष, नन्न तत्पुरुष, कर्मधारय, द्विगु आणि मध्यम पदलोपी. आपण आता कर्मधारय समासाचा अभ्यास केला. कर्मधारय समासाचे सुद्धा काही 6 उपप्रकार पडतात, परंतु आपल्याला हे समजून घेण्यासाठी आहेत. याच्यामध्ये कर्मधारयामध्ये आपण बघितलं की दोन्ही पदे एकच विभक्तीत असतात आणि ते कुठले असतात की प्रथमा विभक्तीत. याला कोणत्याही प्रकारचे प्रत्यय लागत नाही. याच्यामध्ये विशेषण पूर्वपद, विशेषण म्हणजे माहिती देण्याचं काम करतो. उदाहरणार्थ रक्तचंदन, रक्तासारखे चंदन, नीलकमल नाही का, पितांबर म्हणजे इथे माहिती दिलेली आहे. जेव्हा विशेषण हे मूळ शब्दाच्या पूर्वी असेल त्यावेळेस पूर्वपद विशेषण, आणि जेव्हा मूळ शब्दाचं दुसरं पद असेल तर विशेषण उत्तरपद. निळा असा
घन घन नीळ नाही का. उत्तम असा पुरुष पुरुषोत्तम. दोन्ही पदे विशेषण असतील तर विशेषय उभयपद. पांढरा शुभ्र, लाल भडक, श्याम सुंदर, हिरवेगार, काळाभोर इत्यादी. उपमान पूर्वपद. सुरुवातीला जर का उपमान असेल तर त्याला आपण उपमान पूर्वपद कर्मधारय समास म्हणतो. उदाहरणार्थ कमल नयन, मेघश्याम, चंद्रमुख इत्यादी. उपमान उत्तरपद. मुखचंद्र, चरण कमल, नरश इत्यादी. आणि 6वा प्रकार पडतो तो म्हणजे रूपक उभयपद. विद्याधन, काव्यामृत, भवसागर, चरण कमल म्हणजे या ठिकाणी एकरूपता दाखवलेली असते. पुढचा समास आहे द्विगु समास. द्विगु समास हा कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे. या समासातील दोन्ही पदांचा संबंध विशेषण विशेष्य असा असतो. या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते. ज्या कर्मधारय समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व ज्या सामासिक शब्दावरून एका समुच्चयाचा अर्थ दर्शविला जातो त्या समासास आपण द्विगु समास म्हणतो. द्विगु समासाला संख्या पूर्वपद कर्मधारय समास असे म्हणतात. द्विगु समास ओळखण्याचा अतिशय चांगली गोष्ट आहे ती म्हणजे कोणत्याही सामासिक शब्दातील पहिलं पद हे नेहमी संख्याच दाखवलं. पंचपाळे 5 पळ्यांचा समुदाय, सप्तसूर 7 सुरांचा समुदाय, सप्तरंग 7 रंगांचा समुदाय, नवरात्र 9 रात्रांचा समूह असे अनेक शब्द आपल्याला या ठिकाणी घेता येतील. पुढचा समास आहे द्वंद्व समास. ज्या समासातील दोन्ही पदे प्रधान असतात त्यास द्वंद्व समास म्हणतात. द्वंद्व समासात अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे प्रधान असली तरी त्या शब्दातून व्यक्त होणाऱ्या अर्थांच्या वेगवेगळ्या छटा दिसून येतात. त्यानुसार द्वंद्व समासाचे पुढील 3 उपप्रकार पडतात. 1. इतरेत्तर द्वंद्व. जेव्हा सामासिक शब्दातून त्यातील दोन्ही पदांशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा बोध न होता फक्त त्याच 2 गोष्टींचा बोध होतो तेव्हा त्या शब्दाचा इतरेत्तर द्वंद्व समास असतो. उदाहरणार्थ आई वडील. जेव्हा आणि व या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करतात यामध्ये भीमा अर्जुन, सहानखोड, बाप लेक 21, माय लेकरू, भावभक्ती. यामध्ये माय व बाप, भाव आणि भक्ती, स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष, चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य, विट्टी दांडू, विट्टी आणि दांडू असे आपल्याला शब्द सांगता येतील. दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व. जेव्हा सामासिक शब्दातून पहिल्या किंवा दुसऱ्या पदातील अर्थ विकल्पाने संभवतो तेव्हा त्या शब्दाचा वैकल्पिक द्वंद्व समास असतो. उदाहरणार्थ पाप पुण्य म्हणजे पाप किंवा पुण्य, सुख दुःख, सुख किंवा दुःख, भेदाभेद नाही का, म्हणजेच किंवा अथवा हे उभयान्वयी अव्यय जेव्हा जोडले जाते तेव्हा आपल्याला वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण देता येतात. खरे किंवा खोटे, मागे पुढे, मागे किंवा पुढे, वर खाली, वर किंवा खाली. तिसरा प्रकार आहे समाहार द्वंद्व. ज्या सामासिक शब्दाच्या अर्थामध्ये दोन्ही पदांशिवाय आणखी काही गोष्टींचा समावेश होतो त्यास समाहार द्वंद्व समास म्हणतात. यामध्ये पानफूल, पानफूल वगैरे, अंथरूण पांघरूण वगैरे, पालापाचोळा, पालापाचोळा वगैरे, केर कचरा नाही का, पुरी भाजी, हळद कुंकू, रंगबेरंगी, धावपळ, दाना पाणी वगैरे अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी विग्रह करत असतो. म्हणजेच आपण अभ्यासलेल्या समासामध्ये प्रामुख्याने कर्मधारय समास, द्विगु समास आणि द्वंद्व समास या 3 समास परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाचे आहेत. ठीक आहे. या ठिकाणी काही तक्ते मी सोबत दिलेले आहेत त्यांचा आपण अभ्यास करायचा आहे. दिलेली संपूर्ण माहिती गृहपाठामध्ये पूर्ण करायची आहे आणि
वह्या व्यवस्थित पद्धतीने, कोणत्याही पद्धतीची खाडाखोड होणार नाही या पद्धतीने अक्षर चांगलं काढायचं आहे. ठीक आहे. धन्यवाद.